अरे 2-2 टाईम पोळ्या थोडी जेवत असतात. एक टाईम भाकर जेवायची. वजन कुठं जाईल ती? मग आता भाकरीची रेसिपी फक्त ज्वारीची भाकर करायची ही अशी येते. हातावरची जर येत नसेल तर पोळपाटवर लाटून करायची. मी सुद्धा तशीच करते. मला हातावरची येत नाही. प्रामाणिकपणे आईसारखी भाकर मला येत नाही म्हणून मी पोळपाटवर करते, पण मग ती मात्र छान येते. त्याला पोपळा पण येतो आणि भाकरसुद्धा छान येते. तर त्यासाठी गरम पाणी टाकायचं पिठामध्ये, थोडंसं मीठ टाकून ते छान ढवळून घ्यायचं आणि छोटं छोटं आपल्याला डब्याला द्यायच्या आहेत किंवा मग घरी जेवायच्या आहेत त्या भाकरी, भंडाऱ्याला द्यायच्या नाही आहेत. त्याच्यामुळे मग छोटे छोटे गोळे करायचे. ते चांगलं चुरून घ्यायचं. चुरलं नाही तर मग त्या भाकरी मोडतीलच ना. मग ते चांगलं चुरून घ्यायचं. ते छान गोल करून घ्यायचं. पोळपाटावर लाटून घ्यायचे आणि पहिला जो टर्न आहे तो पटकन परतायचा, दुसरा टर्न नंतर परतायचा आणि तव्यावरच करायची, गॅसवर नाही. तव्यावरच्या तव्यावरच ती पलट पलट करून छान भाकर होती.